तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेस सरकारने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय 14 एप्रिल 2025 रोजी या राज्यामध्ये लागूही झालेला आहे। एका बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये साजरी केली जात असतानाच दुसऱ्या बाजूला हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे काँग्रेस सरकार खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची फॉलोअर आहे का, हा खरा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाच्या धोरणाच्या विरोधामध्ये हा निर्णय जातो। त्याच्यामुळे काँग्रेस सरकार खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची विरोधक आहे असं देखील म्हटलं जातं आहे। 2023 मध्ये तेलंगणामध्ये जेव्हा निवडणुका होत होत्या तेव्हा 11 नोव्हेंबर 2023 रोजी तेलंगणामधल्या सिकंदराबादमध्ये नरेंद्र मोदी यांची एक सभा झालेली होती। या सभेमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या मादिगा समाजाचे सगळ्यात मोठे नेते कृष्णा मादिगा हे या स्टेजवरती उपस्थित होते आणि या स्टेजवरती नरेंद्र मोदी बोलत असताना असं म्हणाले होते की आरक्षणाच्या आणि उपवर्गीकरणाच्या या लढाईमध्ये कृष्णा मादिगा हे माझे मोठे भाऊ आहेत, ते माझे नेते आहेत आणि त्यांच्या या लढाईमध्ये मी सहभागी आहे। जर तेलंगणा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर भारतीय जनता पक्षाचं सरकार आरक्षणाचं उपवर्गीकरण करेल असा शब्द 11 नोव्हेंबर 2023 रोजी नरेंद्र मोदी यांनी कृष्णा मादिगा यांना दिलेला होता। परंतु तिथे नंतर काँग्रेसचं सरकार आलं, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं नाही, परंतु तरीही काँग्रेस सरकारने भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे एकच आहेत का असं देखील बोललं जातं आहे। त्याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी शब्द देतात आणि काँग्रेसचं सरकार ते शब्द पाळतं आणि त्याच्यामुळं यांची जी काही मैत्री आहे ही मैत्री बाहेर येते काय असा विचारलं जातं आहे आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या शब्दाला काँग्रेसमध्ये किती महत्त्व आहे हे देखील यावरून दिसायला लागतं आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल दिला जातो। 1 ऑगस्ट 2023 रोजी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येतं आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्यांना आहेत असं सांगितलं जातं आणि यावरती पुन्हा चर्चा सुरू होते की खरोखरच राज्यांना अशा प्रकारचे अधिकार आहेत का आणि त्यानंतर बिहार राज्य सरकारने घेतलेला जो निर्णय होता त्या निर्णयाला रद्द केलं जातं, परंतु तेलंगणा राज्यामध्ये पुन्हा याचा निर्णय घेतला जातो आणि तेलंगणा राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं जातं। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या अगेन्स्टमध्ये अनेक लोक गेलेले होते आणि यावरती चर्चा देखील झालेली होती की जर आर्टिकल 341 हे याचे अधिकार संपूर्णतः राष्ट्रपतींना देत असलं तरी राज्यांना याचे अधिकार देता येऊ शकतात का आणि त्याच्यामुळं या विषयावरती 7 जजेसमध्ये कुठल्याही प्रकारचं एकमत झालेलं नव्हतं आणि तरीही हा निकाल दिला गेलेला होता आणि आता या निकालाची अंमलबजावणी काँग्रेस सरकारच्या माध्यमातून केली जात आहे। त्यावेळेस भारतीय जनता पक्षावरती टीका झाली। भारतीय जनता पक्ष आरक्षणाचं उपवर्गीकरण करून समाजाला तोडण्याचं काम करत आहे असं बोललं जात होतं, परंतु यामध्ये काँग्रेस देखील सहभागी आहे असं देखील आता म्हटलं जात आहे। कृष्णा मादिगा यांना शब्द दिल्यानंतर नरेंद्र मोदी यांचं सरकार तिथं आलं नसलं तरीही नरेंद्र मोदी यांचा शब्द काँग्रेसने पाळलेला आहे असं म्हटलं जात आहे। आता आरक्षणाचं उपवर्गीकरण करून अनुसूचित जातीमधल्या या आरक्षणाचे 3 भाग करण्यात आलेले आहेत। यातल्या पहिल्या भागामध्ये 15 जातींचा समावेश आहे आणि या 15 जातींना 1% आरक्षण देण्यात आलेलं आहे। दुसरा जो भाग आहे तो आहे अनुसूचित जातीमधला दुसरा भाग ज्याच्यामध्ये 18 जाती आहेत आणि याच्यामध्ये या 18 जातींना 9% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे आणि तिसऱ्यामध्ये एकूण 26 जाती आहेत ज्यांना 5% आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि असे 3 भाग अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे करण्यात आलेले आहेत। भारतीय संविधानाच्या कलम 15 आणि 16 मध्ये अनुसूचित जाती असा एकच वर्ग आहे, परंतु या वर्गाचे आता 3 विभाग करण्यात आलेले आहेत आणि या 3 समूहाला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे। खरं तर हा समूह एकच आहे, परंतु आता या सरकारने हा निर्णय घटनाविरोधी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे, कारण राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची विभागणी करावी असं कुठेही नाही आहे आणि त्याच्यामुळं जर अशी विभागणी करायची असेल तर त्यासाठी घटनादुरुस्तीचं विधेयक आणणं देखील गरजेचं आहे। परंतु घटनादुरुस्तीचं विधेयक आणताना देखील याची काळजी घेतली पाहिजे की आर्टिकल 341 अंतर्गत जे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेले आहेत ते अधिकार आता राज्याला आपल्याला द्यायचे आहेत का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणजे यामुळे राष्ट्रपतीचे जे अधिकार आहेत हे अधिकार देखील संपुष्टात येऊ शकतात असं देखील बोललं जात आहे। परंतु आर्टिकल 341 अंतर्गत असलेले राष्ट्रपतीचे अधिकार हे राज्यांना जर दिले गेले तर राष्ट्रपतीच्या पदाचं महत्त्वच काय असं देखील म्हटलं जात आहे आणि म्हणून राज्यघटनेमध्ये जर अमेंडमेंट आणलं असलं
आणि राज्यघटना जरी दुरुस्त केली जाऊ लागली तरीही राष्ट्रपतीचे अधिकार काढून थेट राज्याला कसे काय दिले जाऊ शकतात हा खरा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं कुठे ना कुठे सुप्रीम कोर्टाने याच्यावरती पुनर्विचार करणं गरजेचं होतं, परंतु तो पुनर्विचार होण्याच्या अगोदरच काँग्रेस सरकारनं याच्यामध्ये महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे आणि काँग्रेस सरकारने तेलंगणा राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करून या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे तुकडे करण्याचं काम केलेलं आहे. अनुसूचित जातीच्या या समूहाला तुकड्या तुकड्यामध्ये विभागण्याचं काम आता काँग्रेसच्या माध्यमातून केलं जात आहे. भारतीय जनता पक्षाने देखील हा प्रयत्न तिथे केला होता, परंतु भारतीय जनता पक्षाच्या जेव्हा लक्षात आलं की ही गोष्ट जी आहे ही घटनाविरोधी आहे आणि याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन उभं केलं जाऊ शकतं आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतलेला नव्हता. परंतु काँग्रेस सरकारने आता तेलंगणामध्ये राज्य ज्यांचं आल्यानंतर तेलंगणामध्ये हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की यापूर्वीच्या सरकारने हा निर्णय घेतलेला होता, परंतु तो बासनात गुंडाळून ठेवलेला होता आणि आम्ही तो आता बाहेर काढतो आहे आणि तेलंगणाच्या जनतेला न्याय देतो आहे. खरोखरच हा न्याय आहे का असा देखील प्रश्न विचारला जातो आहे, कारण हा निर्णय घटनाविरोधी आहे. यापूर्वी देखील तेलंगणामध्ये आरक्षणाचे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते आणि अशा प्रकारचे आरक्षणाचे प्रश्न निर्माण झालेले असतानाच पुन्हा एकदा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी याच्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण करणारं तेलंगणा हे पहिलं राज्य आहे असं देखील घोषित केलेलं आहे. नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशीच हा निर्णय काय घेतला जातो हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर असं वाटत होतं की याच्यामध्ये देखील काही अतिमागास वर्ग आहे तर त्यांच्यासाठी देखील त्यांनी स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली असती किंवा अनुसूचित जातीला दिलेल्या आरक्षणामध्ये तेव्हाच त्यांनी तुकडे करून वेगवेगळ्या जातसमूहांना ते दिले असते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी अनुसूचित जातीचा एक समूह तयार केला जो अस्पृश्य होता आणि त्यांना आरक्षण दिलं गेलं. परंतु आता मात्र काँग्रेसला असं वाटायला लागलेलं आहे की त्याच्यामध्ये देखील अनेक मोठ्या प्रमाणामध्ये मागास लोक आहेत आणि त्यांना अतिमागास म्हणून त्यांना वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे. बिहार सरकारने देखील असा निर्णय घेतलेला होता आणि अतिमागास म्हणून एका जातीला त्यांनी अनुसूचित जातीमध्ये टाकलेलं होतं, परंतु हा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आणि सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की आर्टिकल 341 अंतर्गत अनुसूचित जातीची यादी ठरवण्याचे अधिकार हे सगळे राष्ट्रपतींना आहेत, त्याच्यामुळं राज्य सरकार याच्यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही. परंतु या निर्णयाच्या बाबतीमध्ये मात्र सुप्रीम कोर्ट असं म्हणते की याचे अधिकार राज्यांना आहेत आणि याची सुरुवात देखील झालेली आहे. यापूर्वी देखील आपण यावरती अनेक वेळेस व्हिडिओ बनवून चर्चा केलेली होती की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर नेमके काय धोके निर्माण होऊ शकतात आणि हे भारतीय राज्यघटनेच्या कसं अगेन्स्टमध्ये आहे याची देखील चर्चा आपण केलेली होती. आता वेळ आलेली आहे की काँग्रेसला हा निर्णय घेण्याची गरज का भासली आणि काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधामध्ये जाऊन हा निर्णय का घेतला असावा. एका बाजूला राहुल गांधी भारतीय राज्यघटना हातामध्ये घेऊन संसदेमध्ये पोहोचतात, सगळ्या सभा ते भारतीय राज्यघटना हातामध्ये घेऊन करतात, त्यांचे सगळे खासदार भारतीय राज्यघटना घेऊन संसदेमध्ये पोहोचतात, पण याच राज्यघटनेचा अंमलबजावणी करत असताना मात्र यांच्याच राज्यातलं सरकार हे कसं घटनाविरोधी आहे आणि ते कसं राज्यघटनेच्या विरोधामध्ये जाते हे आपल्याला प्रत्यक्षामध्ये पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळं काँग्रेस ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फॉलोअर्स आहे का? जर असती तर त्यांनी 14 एप्रिलच्या याच दिवशी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधातला निर्णय घेतला नसता. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर काँग्रेस ही कॉन्स्टिट्यूशनची फॉलोअर असती तर त्यांनी कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्टमध्ये जाऊन राष्ट्रपतीच्या अधिकारांतर्गत असलेल्या या लढाईला त्यांनी तीव्र केलं असतं, परंतु त्यांनी राष्ट्रपतीचे हे अधिकारच काढून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि तेच स्वतः राज्यघटनेच्या विरोधामध्ये गेलेले आहेत. हालाकी संसदेमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नरेंद्र मोदींनी असा निर्णय घेतलेला होता की कोणत्याही प्रकारचं आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं जाणार नाही आणि तसा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला असताना देखील काँग्रेसने मात्र या निर्णयाच्या विरोधामध्ये जाऊन भारतीय राज्यघटनेच्या विरोधात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आणि केंद्र सरकारने त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये जाऊन काँग्रेसने हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं काँग्रेस ही राज्यघटनेच्या संरक्षणासाठी लढते आहे का किंवा काँग्रेस ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या बाजूने उभी आहे का असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्याला नेमकं काँग्रेसच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. काँग्रेस ही घटनेची फॉलोअर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फॉलोअर आहे का? या दोघांनाही काँग्रेसचा सुरुवातीपासूनच विरोध राहिलेला आहे. आपलं नेमकं मत काय आहे हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.